नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत गिलफोर्डचा बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत. ओके, तर प्रथम आपण गिलफोर्डचा बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत ही संकल्पना व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत आणि याच व्हिडिओच्या शेवटी याच घटकावर आधारित प्रश्नोत्तरांची चर्चा आपण करणार आहोत. ओके, चला तर प्रथम आपण पाहूयात गिलफोर्डचा बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत काय सांगतो ते. आपण एका छोट्याशा कल्पनेने या सखोल चर्चेची सुरुवात करूया. हं, म्हणजे समजा एका वर्गात 2 विद्यार्थी आहेत. हं. पहिल्या विद्यार्थ्याला गणितात अगदी पैकीच्या पैकी गुण मिळतात. तो विज्ञानाचे कठीण सिद्धांत अगदी सहज सोडवतो. पण जेव्हा त्याचा एखादा मित्र दुःखी असतो किंवा खूप रागात असतो, तेव्हा परिस्थिती कशी हाताळायची हे त्याला अजिबात समजत नाही. अच्छा, म्हणजे भावनिक किंवा सामाजिक पातळीवर तो थोडा कच्चा आहे. अगदी बरोबर. आणि आता दुसऱ्या विद्यार्थ्याकडे वळूया. हा विद्यार्थी गणितात जेमतेम पास होतो. विज्ञानाचंही त्याची फारशी गती नाहीये. बरं. पण 2 मित्रांमध्ये जर मोठं भांडण झाले तर तो अगदी सहजतेने मध्यस्थी करून तो वाद सोडवतो. एखाद्या तणावपूर्ण खोलीत प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण तो एका क्षणात ओळखतो आणि परिस्थिती निवळतो. आता माझा प्रश्न असा आहे की या दोघांपैकी खऱ्या अर्थाने हुशार कोण? हां, खूपच अचूक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण जर आपण आपल्या पारंपरिक समाजाला किंवा जुन्या शिक्षण व्यवस्थेला हा प्रश्न विचारला, हां, तर त्यांचे उत्तर अगदी ठरलेले असेल. ते लगेच पहिल्या विद्यार्थ्याकडे बोट दाखवतील. गणितात 100 गुण म्हणजे तोच हुशार. वर्षानुवर्षे आपण बुद्धिमत्तेला अशा एकाच संकुचित चौकटीत मोजत आलो आहोत. अगदी खरे. आणि म्हणूनच आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशा विलक्षण आणि क्रांतिकारक सिद्धांताच्या मुळाशी जाणार आहोत, जो हा आपला जुना दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतो. नक्कीच. आज आपण जे.पी. गिलफोर्ड यांच्या बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांतावर अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत. याला आपण साध्या भाषेत मनाची ब्लूप्रिंट किंवा मानवी मेंदूचा आराखडा असंही म्हणू शकतो. हो, मनाची ब्लूप्रिंट हा शब्दप्रयोग खूप छान आहे. हो ना, कारण आजच्या आपल्या या स्रोतांमधून आपण पाहणार आहोत की बुद्धिमत्ता ही एक संध किंवा एकच गोष्ट आहे. या अत्यंत जुन्या विचारसरणीकडून आपण बुद्धिमत्ता ही तब्बल 150 घटकांची एक गुंतागुंतीची आणि अद्भुत रचना आहे, या गिलफोर्ड यांच्या दृष्टिकोनाकडे कसा प्रवास करणार आहोत. आणि या विषयाचे गांभीर्य आपण सुरुवातीलाच समजून घेतले पाहिजे. हा केवळ मानसशास्त्राच्या पुस्तकात छापलेला एखादा जुना सिद्धांत नाहीये. 1950च्या दशकात गिलफोर्ड यांनी मांडलेला हा विचार म्हणजे मानवी क्षमतांकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन आणि व्यापक दृष्टिकोन आहे. म्हणजे तो एक मोठा बदल होता असे म्हणता येईल. अगदी मोठा बदल. जेव्हा आपण हे समजून घेतो की बुद्धिमत्ता ही एकाच रेषेत मोजण्यासारखी साधी गोष्ट नसून ती अनेक आयामांमध्ये विस्तारलेली एक मोठी व्यवस्था आहे, तेव्हा आपले जगण्याकडे पाहण्याचे संदर्भच बदलतात. खरे. शिक्षणापासून ते आपल्या दैनंदिन निर्णय प्रक्रियेपर्यंत आणि मानवी विकासापासून ते एखाद्याच्या अंगभूत कलागुणांपर्यंत सर्वच गोष्टींचे आकलन मुळातून बदलते. ही खऱ्या अर्थाने विचारांची एक मोठी क्रांती होती. ठीक आहे, तर आपण हे थोडे उलगडून पाहूया. कारण बुद्धिमत्तेचे हे 150 घटक नेमके काय आहेत हे समजून घेण्यापूर्वी भूतकाळात बुद्धिमत्तेकडे नेमके कसे पाहिले जायचे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, तो संदर्भ खूप महत्वाचा आहे. जर आपण इतिहासात डोकावून पाहिले तर ती जुनी संकल्पना म्हणजे एखाद्या राखाडी रंगाच्या साध्या एकसंध विटेसारखी होती. म्हणजे एकच मोठा ठोकळा, ज्याला जनरल इंटेलिजन्स किंवा जी फॅक्टर म्हटले जायचे. होय, अगदी तीच राखाडी वीट. त्या काळी असाच विचार केला जायचा की बुद्धिमत्ता हा एकच मोठा ठोकळा आहे. म्हणजे सगळं काही त्या एकाच गोष्टीवर अवलंबून होतं. अगदी तसंच. जर तुमच्याकडे तो ठोकळा मोठा असेल तर तुम्ही सर्वच गोष्टींमध्ये हुशार आहात. जर तो ठोकळा लहान असेल तर तुम्ही सर्वच बाबतीत मागे आहात. एखाद्याकडे बुद्धिमत्ता एकतर असते किंवा नसते, इतका सोपा पण एकांगी विचार होता तो. पण हे ऐकायलाच किती चुकीचे वाटते. माणसाचा मेंदू आणि त्याची बुद्धी इतकी साधी असूच शकत नाही. बरोबर. आणि म्हणूनच जेव्हा आपण गिलफोर्ड यांचा हा त्रिमितीय नमुना पाहतो तेव्हा तो या राखाडी विटेसारखा अजिबात वाटत नाही. मला तर तो एखाद्या रंगीबेरंगी आणि अनेक पैलूमध्ये विभागलेल्या रुबिक्स क्यूब सारखा वाटतो. क्या बात आहे. रुबिक्स क्यूब हे उदाहरण एकदम चपखल बसते इथे. हो ना. ज्याप्रमाणे रुबिक्स क्यूबमध्ये अनेक छोटे छोटे रंगीत ठोकळे
एकमेकांत गुंफलेले असतात आणि आपण ते वेगवेगळ्या दिशांनी फिरवू शकतो, अगदी तसाच हा बुद्धिमत्तेचा क्यूब आहे. तू जे रुबिक्स क्यूबचं उदाहरण दिलेस ते या संकल्पनेला खूप छान स्पष्ट करते. तो जुना राखाडी ठोकळा म्हणजे बुद्धिमत्तेचा एकसंध दृष्टिकोन होता. पण गिलफोर्ड यांनी जगाला सांगितलंय की मानवी मन इतके साधे आणि कंटाळवाणे नाहीये. ती अनेक पैलूंमध्ये विभागलेली बहुआयामी रचना आहे. आणि या रुबिक्स क्यूबच्या उदाहरणात आपण आणखी एक गोष्ट जोडू शकतो. गिलफोर्ड यांचा हा त्रिमितीय नमुना 3 मुख्य अक्षांवर उभा आहे. 3 अक्ष म्हणजे लांबी, रुंदी आणि खोलीसारखे. अगदी बरोबर. या क्यूबची लांबी, रुंदी आणि खोली जणू काही 3 मुख्य आधारस्तंभांवर अवलंबून आहे. हे 3 अक्ष म्हणजे सामग्री किंवा आशय, दुसरी आहे प्रक्रिया आणि तिसरे आहे उत्पादन. अच्छा, सामग्री, प्रक्रिया आणि उत्पादन. हो, या 3 अक्षांच्या संगमातूनच तो बुद्धिमत्तेचा संपूर्ण क्यूब तयार होतो. आता हा त्रिमितीय क्यूब केवळ दिसायला छान आणि रंगीबेरंगी आहे असे नाही, तर तो प्रत्यक्ष काम कसे करतो हे जाणून घेणे मला सर्वात जास्त कुतूहलाचे वाटते. नक्कीच. जेव्हा आपण या सिद्धांतामधील माहितीच्या प्रवाहाचा अभ्यास करतो, तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. हे थोडेसे एका फॅक्टरीसारखे किंवा एखाद्या मोठ्या कारखान्यासारखे आहे का? कारखान्यासारखे कसे काय? म्हणजे एखाद्या कारखान्यात जसा बाहेरून कच्चा माल येतो, मग त्या कारखान्यातील यंत्रे आणि कामगार त्या मालावर काहीतरी काम करतात, म्हणजे त्यावर प्रक्रिया होते आणि शेवटी एक पक्के उत्पादन बाहेर पडते. बुद्धिमत्तेचे कामही असेच चालते का? अगदी तंतोतंत असेच चालते. गिलफोर्ड यांच्या सिद्धांताचा गाभाच हा आहे की ते मानवी मनाला एका अत्यंत प्रगत माहिती प्रक्रिया यंत्रणेसारखे पाहतात. म्हणजे एका कम्प्युटरसारखे? हो, कम्प्युटर किंवा तू जसं कारखान्याचं उदाहरण दिलंस तसंच. जे 3 अक्षर आपण आता पाहिले ते याच कारखान्याच्या उदाहरणाशी तंतोतंत जुळतात. बरं. पहिला टप्पा म्हणजे माहितीचा स्रोत, ज्याला गिलफोर्ड सामग्री म्हणतात. हा तो कच्चा माल आहे जो आपण आजूबाजूच्या जगातून गोळा करतो. म्हणजे जे आपण पाहतो, ऐकतो ते सर्व. बरोबर. दुसरा टप्पा म्हणजे मानसिक कार्य, ज्याला त्यांनी प्रक्रिया म्हटली आहे. इथे आपला मेंदू त्या कच्च्या मालावर प्रत्यक्ष काम करतो, तो घासून पुसून तयार करतो. हां. आणि तिसरा टप्पा म्हणजे अंतिम स्वरूप, म्हणजेच उत्पादन. आणि यातूनच त्या 150 घटकांचं गणित तयार होते, बरोबर? होय. गिलफोर्ड यांनी सखोल अभ्यास करून असे शोधून काढले की 5 प्रकारची सामग्री असते, 5 प्रकारच्या प्रक्रिया असतात आणि 6 प्रकारची उत्पादने असतात. म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 6? अगदी बरोबर. जेव्हा आपण ह्या तिन्हींचा गुणाकार करतो तेव्हा आपल्याला बुद्धिमत्तेचे एकूण 150 वेगवेगळे घटक मिळतात. म्हणजेच आपल्या मेंदूत बुद्धिमत्तेचे 150 छोटे छोटे पण स्वतंत्र विभाग आहेत जे सतत काम करत असतात. 150. बापरे, हा आकडाच थक्क करणार आहे. आपण आयुष्यभर बुद्धिमत्ता या एकाच शब्दाभोवती अडकलो होतो आणि इथे 150 वेगळे भाग आहेत. हो ना, हेच तर या सिद्धांताचं सौंदर्य आहे. पण हे गणित नुसते ऐकायला सोपे वाटते. या 3 मुख्य टप्प्यांमध्ये नेमके काय दडलेले आहे हे आता आपण थोड्या बारकाईने पाहिले पाहिजे. आपण सुरुवातीला या 5 प्रकारच्या सामग्रीबद्दल बोलूया. हो, कच्च्या मालाविषयी. हो, तोच कच्चा माल जो कारखान्यात येतो. हा कच्चा माल 5 वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो. पहिले आहे आकृतीप्रधान, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी, आकार किंवा चित्रे. बरोबर. दुसरे आहे संकेतप्रधान, ज्यामध्ये शब्द, संख्या किंवा चिन्हे येतात. तिसरे आहे अर्थप्रधान, म्हणजे भाषा आणि त्यामागील अर्थ किंवा कल्पना. आणि 5वे आहे श्राव्य, म्हणजे कानावर पडणारे ध्वनी किंवा आवाज. आणि चौथे? हो, मी तो मुद्दाम शेवटी ठेवलाय, कारण मला इथे एक गोष्ट खरंच खटकतीये किंवा आश्चर्य वाटतंय. अरेच्या, कोणता मुद्दा? हे जे चौथे स्वरूप आहे ना, ज्याला गिलफर्ड वर्तनुप्रधान म्हणतात, म्हणजे सामाजिक संकेत ओळखता येणे, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव वाचून त्याचे वर्तन समजून घेणे. बरोबर. यालाही त्यांनी संख्या, गणित आणि भाषेइतकेच महत्त्व देऊन बुद्धिमत्तेचा एक मुख्य भाग मानले आहे. हे खूपच वेगळे आहे. तुला असं का वाटते की हे वेगळे आहे? म्हणजे सहसा आपण म्हणतो ना की तो माणूस खूप मनमिळाऊ आहे किंवा तो लोकांशी छान वागतो, पण आपण त्याला त्याची हुशारी म्हणत नाही. आपण त्याला त्याचा स्वभाव म्हणतो. पण गिलफर्ड थेट याला बुद्धिमत्ता म्हणत आहेत. हो. समजा एखाद्या ऑफिसमध्ये बॉस खूप रागात आहे आणि एका कर्मचाऱ्याला ती परिस्थिती अचूक हाताळता येते, तेही त्याची बुद्धिमत्ता आहे. हे मला थोडं पचायला जड जाते.
पण यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे. तुझे ऑफिसचं उदाहरण दिलेस ना, ते अगदी योग्य आहे. गिलफर्ड यांनी हे अचूक ओळखले होते की सामाजिक आकलन करणे ही काही केवळ स्वभावाची देणगी नाहीये. अच्छा. ती मेंदूने केलेली एक अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया आहे. बॉसच्या चेहऱ्यावरील तणाव, त्याच्या आवाजातील चढ उतार, हे सर्व तो कच्चा माल आहे जो मेंदू गोळा करतो आणि त्यावर वेगाने प्रक्रिया करतो. म्हणजे तोही एक प्रकारचा डेटाच आहे. अगदी बरोबर. आजच्या काळात आपण याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणून खूप महत्त्व देतो, पण गिलफोर्ड यांनी अनेक दशकांपूर्वीच याला बुद्धिमत्तेच्या रुबिक्स क्यूबमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले होते. हे खरोखरच भारी आहे. म्हणजे आपण ज्याला नुसता स्वभाव समजत होतो, ती प्रत्यक्षात आपल्या मेंदूची एक ताकद आहे. नक्कीच. आता या कच्च्या मालावर मेंदीत प्रक्रिया कशी होते ते पाहूया. हा कारखान्यातील दुसरा टप्पा आहे आणि यात 5 मानसिक क्रिया येतात. पहिली क्रिया आहे ज्ञानग्रहण, म्हणजे आलेली माहिती ओळखणे आणि समजून घेणे. दुसरी आहे स्मृती, म्हणजे ती माहिती साठवून ठेवणे आणि योग्य वेळी आठवणे. यानंतरच्या 2 क्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यावर आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत. त्या म्हणजे विविध उपाय चिंतन आणि संकेंद्रित चिंतन. बरोबर. आणि 5वी क्रिया? 5वी क्रिया आहे मूल्यमापन. हो. आता मूल्यमापनाचं उदाहरण द्यायचे तर समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला आहात आणि तुमच्याकडे 2 रस्ते आहेत. दोन्ही रस्त्यांचा विचार करून, वेळ आणि अंतराचा अंदाज घेऊन कोणता रस्ता योग्य आहे हे ठरवणे म्हणजे मूल्यमापन करणे. अच्छा, म्हणजे आपण सातत्याने ही क्रिया करत असतो. हो, हा तुमच्या मेंदूने केलेला विचार आहे. ती एक प्रक्रिया आहे. आता कच्च्या मालाला, त्यावर 5 प्रकारची प्रक्रिया झाली. मग उत्पादन काय निघते? मला आठवतंय, या उत्पादनांचे 6 प्रकार आहेत: घटक, वर्गीकरण, संबंध, प्रणाली, रूपांतरे आणि बापरे, हे ऐकायला अगदी पुस्तकी आणि जळ वाटायला लागले. हो, शब्द थोडे तांत्रिक आहेत. एका पाठोपाठ एक नुसती यादी वाचल्यासारखे वाटतंय. आपण हे थोडे सोपे करून सांगू शकतो का? नक्कीच. आपण हे सगळे यादी पाठ करण्याची काहीच गरज नाही. आपण एका साध्या उदाहरणातून हे 6 टप्पे कसे पुढे जातात ते समजून घेऊ. बरं, सांगा. थोडक्यात सांगायचे तर आपल्या मनातील एक छोटासा विचार किंवा माहितीचा एक छोटा तुकडा शेवटी एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रणालीत कसा बदलतो याचा हा मेंदूतील प्रवास आहे. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. हो. समजा तुम्ही रस्त्याने चालताना फक्त एक चाक पाहिले. हा झाला एक घटक. मग तुम्ही विचार केला की हे चाक गोल आहे, असेच सायकलचे चाक असते, गाडीचे चाक असते. तुम्ही त्याचे वर्गीकरण केले. अच्छा, म्हणजे आपण त्याला एका गटात टाकलं. बरोबर. त्यानंतर तुम्ही ते चाक आणि सायकलचे पेडल यातील संबंध जोडलात. आणि शेवटी पेडल मारल्यावर साखळी फिरते आणि चाक पुढे जाते, ही संपूर्ण प्रणाली तुम्हाला समजली. अरे वा, हे किती सोपे झाले आता. हो ना. माहितीचे असे टप्प्याटप्प्याने अधिकाधिक गुंतागुंतीच्या उत्पादनांमध्ये रूपांतर होत जाते. आणि या प्रवासात आपण कुठेही पुस्तके किंवा पाठांतर वापरले नाहीये. ही निव्वळ आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. कारण आत्तापर्यंत आपण या बुद्धिमत्तेच्या कारखान्याचे विविध भाग पाहिले. तो कच्चा माल, ती प्रक्रिया आणि ते उत्पादन पाहिले. पण याच रचनेमुळे, या संपूर्ण 150 घटकांच्या क्यूबमुळे आपल्या सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील एक भयंकर मोठी त्रुटी कशी समोर येते यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. हो, हा भाग खूप महत्वाचा आहे. मगाशी प्रक्रियेच्या टप्प्यात आपण 2 चिंतन पद्धतींचा उल्लेख केला होता: संकेंद्रित चिंतन आणि विविधोपाय चिंतन. यातील फरक समजून घेणं खूप गरजेचे आहे. होय. आणि हा फरकच गिलफोर्ड यांच्या सिद्धांताचा सर्वात क्रांतिकारी भाग आहे असे मला वाटते. मी एका उदाहरणाने सुरुवात करते. संकेंद्रित चिंतन म्हणजे अनेक वेगवेगळ्या माहितीच्या तुकड्यांमधून एकाच योग्य किंवा अचूक उत्तराकडे लक्ष केंद्रित करणे. जसे की एखाद्या लक्ष्याकडे अनेक बाण मध्यभागी अचूक येऊन लागतात. बरोबर. पण विविधोपाय चिंतन याच्या अगदी उलट आहे. म्हणजे एकाच माहितीवरून किंवा समस्येवरून अनेक नवनवीन कल्पना किंवा उपाय शोधून काढणे. यात विचार एका केंद्राकडून बाहेरच्या दिशेने सर्वत्र पसरताना दिसतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचे तर संकेंद्रित चिंतन म्हणजे 4 पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडणे. जसे की बहुपर्यायी प्रश्नाचे एकच अचूक उत्तर शोधणे. हो, जसे की भारताची राजधानी कोणती? अगदी बरोबर. उत्तर एकच आहे, नवी दिल्ली. इथे तुम्हाला वेगळा विचार करण्याची मुभाच नाही. तुम्ही ठरलेल्या मार्गानेच विचार करणार. पण विविधोपाय चिंतन म्हणजे काय? आता बघा ना, समजा एखाद्या माणसाच्या घरातील पाण्याचा पाईप फुटलाय आणि त्याच्याकडे कोणतेही हत्यार नाहीयेत.
अशा वेळी तो माणूस घरातल्या टाकाऊ वस्तू, एखादा कपडा किंवा दोरी वापरून तो पाईप कसा दुरुस्त करेल? म्हणजे तो जुगाड करेल. हो. या एका समस्येवर किती वेगवेगळे उपाय असू शकतात हा विचार करणे म्हणजेच विविध उपाय चिंतन. आणि म्हणूनच माझ्या मनात एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा संतापजनक प्रश्न उभा राहतो. कोणता? जर मानवी मेंदूची या 150 घटकांच्या रुबिक्स क्यूबची रचनाच मुळात ही दोन्ही प्रकारची कामे करण्यासाठी झाली असेल, तर आपले शालेय मूल्यमापन, आपल्या आजच्या परीक्षा फक्त आणि फक्त संकेंद्रित चिंतनावरच का भर देतात? आपल्याला शाळेत नेहमी फक्त एकच बरोबर उत्तर शोधायला का शिकवले जाते? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. पाईप जोडण्याचे नवनवीन मार्ग शोधायला किंवा नवीन कल्पना मांडायला का प्रोत्साहन दिले जात नाही? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला समजेल की आपली शिक्षण व्यवस्था ही मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी नाही तर प्रशासनाच्या सोयीसाठी बनवली गेली होती. अच्छा, म्हणजे तपासण्यासाठी सोयीस्कर पडावे म्हणून. अगदी बरोबर. एकाच योग्य उत्तराची तपासणी करणं सोपं असतं ना. हजारो पेपर एकाच साच्यात तपासता येतात. पण गिलफोर्ड यांच्या अभ्यासातील सर्वात मोठी देणगी कोणती असेल तर ती म्हणजे त्यांनी या क्यूबमध्ये सर्जनशीलतेचा अंतर्भाव केला. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. हो. गिलफोर्ड यांनी हे ठणकावून सांगितलं की सर्जनशीलता हा बुद्धिमत्तेच्या बाहेरचा भाग नाहीये. तो काही फक्त चित्रकार किंवा कवींपुरता मर्यादित विषय नाहीये. सर्जनशीलता म्हणजेच हे विविधोपाय चिंतन हा बुद्धिमत्तेचाच एक अत्यंत महत्वाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे जर कोणी नवीन उपाय शोधत असेल तर तोही बुद्धिवानच आहे. नक्कीच. आणि जर शिक्षणाला खऱ्या अर्थाने मानवी बुद्धिमत्तेचा विकास करायचा असेल तर त्यांनी ही सर्जनशीलता विकसित केलीच पाहिजे. केवळ पाठांतर आणि एकाच उत्तराकडे धावणारी व्यवस्था मानवी मेंदूच्या अर्ध्या ताकदीचा वापरच करत नाहीये. हे ऐकताना मला त्या रुबिक्स क्यूबची पुन्हा आठवण येते. कशी काय? म्हणजे निसर्गाने आपल्याला 150 वेगवेगळ्या रंगांचे आणि पैलूंचे क्यूब दिले आहेत आणि आपली शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्याला सांगते की फक्त या क्यूबची निळी बाजू तेवढी वापर, बाकीचे रंग विसरून जा. हे खरंच खूप दुर्दैवी आहे. अगदी तसंच. आपण मेंदूचे अनेक महत्वाचे भाग कुलूप लावून बंद करत आहोत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर सध्याची शिक्षण पद्धती एकांगी असेल आणि मेंदूचा हा क्यूब तर 150 क्षमतांनी भरलेला असेल, तर गिलफोर्ड यांचा हा बहुआयामी सिद्धांत शाळांमध्ये किंवा आपल्या प्रत्यक्ष व्यवहारात कसा लागू करता येईल? बरं. याचा वर्गातील कृती आराखडा काय असायला हवा? मला वाटते इथे वैयक्तिक भिन्नता या संकल्पनेचा विचार करणं गरजेचं आहे. हो, तो सर्वात महत्वाचा पाया आहे. जसे जगात कोणत्याही 2 व्यक्तींच्या हाताचे ठसे कधीच एकसारखे नसतात, तशीच प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता रचना, तो 150 घटकांचा रुबिक्स क्यूब पूर्णपणे वेगळा असतो. कोणाचा स्मृतीचा भाग मोठा असेल तर कोणाचा सामाजिक ज्ञानाचा भाग प्रबळ असेल. बरोबर. आणि याच वैयक्तिक भिन्नतेचा आदर करत गिलफोर्ड यांचा सिद्धांत व्यवहारात आणण्यासाठी 3 प्रमुख कृती आराखडे किंवा परिणाम समोर येतात. कोणते आहेत ते 3 आराखडे? पहिला परिणाम म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेच्या सर्व पैलूंना संधी दिली पाहिजे. अभ्यासक्रमात केवळ पाठांतर नको, तर प्रत्यक्ष समस्या सोडवणे आणि मगाशी आपण जे बोललो ती सामाजिक समज यावरही भर दिला गेला पाहिजे. म्हणजे केवळ घोकमपट्टी नको. अगदी बरोबर. मुलांना केवळ काय विचार करायचा हे न शिकवता कसा विचार करायचा हे शिकवले पाहिजे. आणि दुसरा बदल? दुसरा अत्यंत महत्वाचा बदल म्हणजे मूल्यमापनाची पद्धत. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असल्यानं त्याची क्षमता शोधण्यासाठी एकाच प्रकारच्या छापील चाचणीवर अवलंबून राहून चालणार नाही. म्हणजे एकाच परीक्षेवरून विद्यार्थ्याची हुशारी ठरवू नये. हो, त्याऐवजी विविध प्रकारचे चाचणी प्रकार वापरले गेले पाहिजेत. म्हणजे जर एखादा विद्यार्थी गणिताच्या लेखी चाचणीत कमी पडला तर तो बुद्धू आहे असे सरसकट ठरवण्याऐवजी त्याची आकृतीप्रधान किंवा सामाजिक बुद्धिमत्ता तपासायला हवी. बरोबर. अगदी अचूक. कदाचित तो एका उत्तम नेत्यासारखा लोकांचे प्रश्न सोडवण्यात तरबेज असू शकतो. नक्कीच. आणि यातूनच तिसरा आणि सर्वात महत्वाचा परिणाम समोर येतो, तो म्हणजे वैयक्तिक शिकवणी पद्धती. अच्छा. वर्गातील प्रत्येकाची बुद्धिमत्ता रचना वेगळी असल्याने सर्वांना एकाच साच्यात बसवण्याचा आणि एकाच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आहे. शिक्षणाच्या पद्धती या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेच्या मजबूत बाजूंना अनुसरून असल्या पाहिजेत. खरे. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असू शकते. आणि या सर्व चर्चेवरून एक अत्यंत महत्वाचा आणि आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न?
जर आपण हे वैज्ञानिकदृष्ट्या मान्य करतो की बुद्धिमत्ता ही 150 पैलू असलेली एक त्रिमितीय आणि गुंतागुंतीची रचना आहे, तर तिला मोजण्यासाठी आपण आजही एकच जुनी एकमिती आणि गंजलेली फुटपट्टी का वापरत आहोत? बापरे, हा खरोखरच प्रत्येकाने विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण जो प्रवास केला तो खूप काही शिकून जाणारा आणि डोळे उघडणारा होता. हो, मलाही तसेच वाटते. बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट आहे किंवा बुद्धिमत्ता म्हणजे फक्त चांगले मार्क्स, या एका साध्या राखाडी विटेच्या विचाराकडून आपण खूप पुढे आलो आहोत. नक्कीच. तब्बल 150 घटकांचे एक अद्भुत रंगीबेरंगी आणि गुंतागुंतीचे माहिती प्रक्रिया यंत्र आपल्या मेंदूत कसे काम करते हे आपण आज सविस्तर पाहिले. हा गिलफर्ड यांचा दृष्टिकोन जर आपण खऱ्या अर्थाने स्वीकारला तर आपण स्वतःच्या आणि इतरांच्या क्षमतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. अगदी बरोबर. कदाचित एखादी व्यक्ती पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत किंवा एखाद्या ठराविक परीक्षेत मागे असेल, पण याचा अर्थ ती बुद्धिवान नाही असा अजिबात होत नाही. फक्त तिच्या बुद्धिमत्तेचे विशिष्ट पैलू, त्या क्यूबचे ते विशिष्ट रंग, त्या संकुचित शिक्षण व्यवस्थेला किंवा त्या परीक्षेला मोजताच आलेले नसतात. आणि इथेच आपण एका खूप मोठ्या शक्यतेच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जाता जाता एक विचार नक्की करा. कोणता विचार? जर मानवी मनात 150 वेगळे बौद्धिक घटक आहेत आणि आपले सध्याचे जग किंवा आपली शिक्षण व्यवस्था त्यातील केवळ काही मोजक्याच घटकांचे, जसे की स्मरणशक्ती किंवा गणितीय आकडेमोड, यांचेच मूल्यमापन करत असेल, तर या जगात असे कितीतरी अज्ञात बुद्धिवान लोक असतील ज्यांचे अफाट कौशल्य अजून जगासमोर आलेच नाहीये. कदाचित ते स्वतःला कमी लेखत असतील, त्यांना वाटत असेल की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. हो ना, कारण त्यांना कधी ती संधीच मिळाली नाहीये. अगदी बरोबर. कारण समाजाने त्यांच्या विशिष्ट बुद्धिमत्तेच्या रचनेला मोजणारी, त्यांच्यातील ते अनोखे वेगळेपण ओळखणारी योग्य चाचणी अजून बनवलीच नाहीये. असा विचार करा, आपल्या आजूबाजूला असे किती गुपित प्रतिभावान लोक असतील ज्यांची वेळ अजून यायची आहे. खरंच, हा विचार अंगावर काटा आणणार आहे. आणि कदाचित तो अज्ञात बुद्धिवान तुमच्या अगदी जवळचा कोणीतरी असू शकतो. ओके. आत्ता तुम्ही गिलफर्ड यांचं जी उपपत्ती होती ती उपपत्ती तुम्ही पाहिलेली आहे. तर त्या उपपत्तीवर आधारित आपल्याला इथं काही प्रश्नांचा सराव करायचा आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गिलफर्ड यांचा बुद्धिमत्तेचा सिद्धांत समजून घेतलेला आहे, ती संकल्पना क्लिअर करून घेतलेली आहे. चला तर या ठिकाणी आपण तुम्ही जो समजून घेतलेला भाग आहे त्याचं दृढीकरण या ठिकाणी करूयात. ओके. प्रश्न क्रमांक पहिला, बुद्धिमत्तेच्या त्रिमितीय नमुन्यात तर एकूण किती घटक आहेत? तर तुम्हाला माहिती आहे की गिलफर्ड यांचा जो बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे, त्यांनी त्या ठिकाणी एक त्रिमितीय क्यूब दाखवलेली आहे आणि त्या क्यूबच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं होतं की गिलफर्ड यांच्या बुद्धिमत्तेमध्ये एकूण 150 घटक आहेत. किती? 1, 2, 3, 7, 9 नाही, तर बुद्धिमत्तेचे 150 घटक गिलफर्ड यांनी सांगितलेलं आहेत. ओके. चला पुढील प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी आहे, गिलफोर्डच्या बुद्धिमत्ता सिद्धांताचे 3 मुख्य पैलू कोणते? तर तुम्हाला माहिती आहे गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेचे 3 म्हणजे सुरुवात आहे, सामग्री किंवा आशय हा पहिला पैलू आहे. दुसरा आहे त्यावर होणारी प्रक्रिया, हा दुसरा घटक आहे. तिसरा आहे प्रक्रियेतून तयार होणारे उत्पादन, हा तिसरा पैलू. म्हणजेच गिलफोर्डच्या बुद्धिमत्ता सिद्धांताचे 3 पैलू आहेत, सामग्री, आशय, त्यावर नंतर प्रक्रिया करायची आणि त्यातून उत्पादन घ्यायचं. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आशय, प्रक्रिया, उत्पादन. ओके. प्रश्न क्रमांक तिसरा आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा स्क्रीनवर तुमच्या इथं दिसत आहे. बघा, बुद्धिमत्तेच्या सिद्धांतात आशय किंवा सामग्री या मितीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये आशय किंवा सामग्रीचा अर्थ काय आहे? तर बघा, आशय किंवा सामग्रीचा अर्थ आहे माहितीचा प्रकार किंवा माहितीचा स्रोत. जे तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी आवश्यक असलेली माहिती कोणती आहे
त्या माहितीचा प्रकार कोणता आहे, त्या माहितीचा स्रोत कोणता आहे, या गोष्टीचा विचार या आशय किंवा सामग्री या घटकामध्ये केलेला असतो. ओके. प्रश्न क्रमांक 4. बुद्धिमत्तेच्या 150 घटकांच्या रचनेत प्रक्रिया आणि उत्पादन यांचे अनुक्रमे किती उपघटक असतात? तर बघा, बुद्धिमत्तेचे जे 3 पैलू सांगितले, त्यामध्ये 3 पैलूमध्ये आपल्याला माहिती की प्रक्रियामध्ये असतात 5 उपघटक, सामग्री आशयमध्ये असतात 5 उपघटक, उत्पादनमध्ये असतात 6 उपघटक. मग इथं काय विचारले आपल्याला? प्रक्रिया आणि उत्पादन. प्रक्रियामध्ये आहेत 5, उत्पादनमध्ये आहेत 6, म्हणजे 5 आणि 6 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. काय आहे? पर्याय क्रमांक सी. ओके. प्रश्न क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, गिलफोर्डच्या माहिती प्रक्रियेच्या प्रवाहात मानसिक कार्य या टप्प्याचा संबंध कोणत्या मितीशी येतो? तर गिलफोर्ड यांचा जो बुद्धिमत्तेचा सिद्धांत आहे त्यातील माहिती प्रक्रियेच्या प्रवाहामध्ये मानसिक कार्य या टप्प्याचा कोणत्या मितीशी संबंध येतो असं विचारलेलं आहे. तर बघा, इथं आपल्याला वर दिलेलं आहे बघा, माहितीचा स्रोत येतो आशय कंटेंटमध्ये, प्रक्रियामध्ये येतो मानसिक कार्य आणि उत्पादनमध्ये येतं अंतिम स्वरूप. इथं मेंदू दाखवलेला आहे, म्हणजे प्रक्रियेच्या दरम्यान मेंदूमध्ये मानसिक कार्य घडून येत असतं. मग मानसिक कार्यामध्ये येतं प्रक्रिया या पैलूमध्ये येतं, म्हणून पर्याय बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर. उपलब्ध माहितीच्या आधारे एकाच योग्य उत्तराकडे लक्ष केंद्रित करणारी विचार प्रक्रिया म्हणजे काय? तर बघा, उपलब्ध माहितीच्या आधारे एकाच उत्तराकडे लक्ष केंद्रित करणारी प्रक्रिया म्हणजे काय? इथं बाण दाखवले बघा, हे केंद्र आहे आणि त्या केंद्राकडे सर्व बाणांची टोकं आलेली आहेत अशा पद्धतीने. ओके. म्हणजे एका मुख्य मुद्द्यावर किंवा एखाद्या उत्तराकडे लक्ष केंद्रित करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सकेंद्रित चिंतन म्हणतात. म्हणजे सकेंद्रित म्हणजे केंद्रकावरचं, म्हणजे मुख्य जो विचार आहे त्या मुख्य केंद्रीय विचाराकडं सर्वांनी विचार प्रक्रिया करणे, लक्ष केंद्रित करणे, त्याला म्हणायचं सकेंद्रित चिंतन, म्हणजे केंद्राकडं लक्ष देऊन केलेले चिंतन. ओके. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 स्क्रीनवर आहे. नवनवीन कल्पना निर्माण करणे आणि सर्जनशीलता ही प्रामुख्याने कोणत्या मानसिक प्रक्रियेशी जोडलेली आहे? नवनवीन कल्पना तयार करणे आणि सर्जनशीलता ही प्रामुख्याने कोणत्या मानसिक प्रक्रियेशी जोडलेली आहे? तर बघा, जेव्हा सर्जनशीलता येते तेव्हा इथं बघा एक बल्ब दाखवलेला आहे आणि या दिलेल्या आशयावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. मग सर्जनशील असेल किंवा नवीन नवीन कल्पना असतील, नवीन काही युक्तिवाद असेल, म्हणजेच वेगवेगळ्या दिशेने विचार केला जातो. याला म्हणतात विविधोपाय चिंतन. काय म्हणायचं? विविधोपाय चिंतन. ओके. चला, पुढील प्रश्न क्रमांक 8. जुन्या संकल्पनेनुसार बुद्धिमत्ता एकसंध मानली जात होती. गिलफोर्डच्या दृष्टिकोनानुसार बुद्धिमत्तेचे स्वरूप कसे आहे? तर बघा, बुद्धिमत्तेचे स्वरूप, जुनी संकल्पना अशा पद्धतीने होती. एक ठोकळा होता बुद्धिमत्ता म्हणजे. त्यांनी काय म्हणायचं, एक ठोकळा म्हणजे बुद्धिमत्ता असं समजली जायचं. त्याला गणित लेखन वाचन आलं म्हणजे तो बुद्धिमान, आणि ज्याला गणित वाचन लेखन येत नाही आहे परंतु व्यवहार ज्ञान चांगलं आहे किंवा तो चांगला गातो त्याला बुद्धिमान म्हटलं जात नव्हतं जुन्या परंपरेनुसार. म्हणजे एक ठोकळा म्हणजे बुद्धिमत्ता अशी कल्पना होती. बुद्धिमत्ता म्हणजे एकसंध आहे असं सांगितलं जात होतं. पण गिलफोर्डच्या सिद्धांतानुसार त्यांनी सांगितलं की बुद्धिमत्तेचे अनेक घटक असतात. जवळपास 150 घटक गिलफोर्डनी सांगितलेले आहेत.
त्यामुळं त्यांनी सांगितलं की इथून जाणारे बारीक 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 अनेक बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत, म्हणून यांनी त्यांना बहुआयामी आणि गुंतागुंतीची रचना असा दृष्टिकोन गिलफोर्डनी सांगितला. जवळपास 150 प्रकारच्या बुद्धिमत्ता गिलफोर्डनी सांगितलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं बरोबर उत्तर येतं. ती बहुआयामी आणि गुंतागुंतीची रचना आहे. कशी आहे? बहुआयामी आणि गुंतागुंतीची रचना आहे. ओके. प्रश्न क्रमांक 9 आपण बघूया. बघा, प्रसंग दिलेला आहे इथं. एक शिक्षक विद्यार्थ्यांना काही भूमितीय आकृत्या दाखवून त्यांना ओळखण्यास सांगतात. गिलफोर्डच्या मते येथे आशयच्या कोणत्या प्रकारचा वापर आहे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या आशयाचा वापर इथं केलेला आहे. तर एक शिक्षक आहेत आणि भूमितीय आकृत्या दाखवून त्या ओळखण्यास सांगतात. म्हणजे बघा, आकृत्या डोळ्याला दिसत आहेत, आकृती प्रधान आहे आणि दृश्यात्मक पण आहे. म्हणून इथं त्यांनी कोणता आशय वापरलेला आहे, तर आकृती प्रधान व दृश्यात्मक, म्हणजेच फिगर दिसते त्या आकृतीच्या, असा आशय वापरलेला आहे. आशयाचा प्रकार आहे आकृती प्रधान व दृश्यात्मक. प्रश्न क्रमांक 10 इथं स्क्रीनवर आलेला आहे. बघा, इथं पण एक प्रसंग दिला आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलीचे 10 वेगवेगळे उपयोग सांगा, असा प्रश्न शिक्षक विचारतात. याद्वारे विद्यार्थ्यांची कोणती क्षमता विकसित केली जाते? मी आत्ताच सांगितली, तर बाटली दिलं आहे आणि बाटलीचे विविध उपयोग सांगा. मग विद्यार्थी वेगवेगळ्या कल्पना सांगतील, युक्तिवाद सांगतील, सर्जनशील विचार सांगतील. तर ते सांगताल कशा कशाला प्लास्टिकच्या बाटल्याचा वापर करता येईल. तर त्यांनी बघा, इथून काय बनवलेलं आहे, इथून पाण्याचं जार बनवलेलं आहे, इथं सुपली बनवलेली आहे, इथं पेन स्टँड बनवलेलं आहे, कोंडे बनवलेले आहे. म्हणजे प्लास्टिकचे अनेक वापर विद्यार्थी सांगतील. म्हणजेच त्यांची जी ही क्षमता आहे ती आहे विविधोपाय चिंतन. कोणती आहे? विविधोपाय चिंतन. म्हणजे वेगवेगळ्या दिशेने त्यांचं चिंतन सुरू आहे. प्रश्न क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर. बघा, प्रसंग दिला इथं सुद्धा. हवेचा दाब आणि ढगांची स्थिती यांचा नकाशा पाहून उद्याच्या हवामानाची भविष्यवाणी करणे हे गिलफोर्डच्या उत्पादनच्या कोणत्या घटकाचे उदाहरण आहे? तर बघा, हवेचा दाब आणि ढगाची स्थिती, इथं नकाशा दिलेला आहे. इथं हवेच्या दाबांचं आणि ढगांची स्थिती दाखवलेली आहे. तर तुम्हाला यातून उद्याच्या हवामानाची भविष्यवाणी करणे हे गिलफोर्डचं जे उत्पादन आहे ते कोणत्या घटकाचे उदाहरण आहे? कोणत्या घटकाचे उदाहरण आहे असं विचारलं आहे. तर त्याचं उत्तर आहे सूचना किंवा परिणाम. या हवेच्या दाबाचा किंवा ढगाच्या स्थितीचा परिणाम तुम्हाला सांगायचा आहे. भविष्यवाणी करायची आहे म्हणजे भविष्यातील सूचना तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजेच हे उत्पादन कसं असणार आहे? सूचना किंवा परिणाम दाखवणार असणार आहे. ओके. चला, प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी आहे. गिलफोर्डच्या सिद्धांतानुसार पारंपरिक शालेय शिक्षण आणि मूल्यमापन पद्धतीत मुख्य त्रुटी कोणती आहे? पारंपरिक शिक्षण आणि मूल्यमापन यातील मुख्य त्रुटी काय आहे? बघा, पारंपरिक शिक्षण जे होतं की नाही ते फक्त सकेंद्रित चिंतनावर भर देत होतं. परंतु आत्ता जी मूल्यमापन पद्धती आहे आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये काय होतं, सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष केलं जायचं. म्हणजे पारंपरिक शिक्षण सकेंद्रित शिक्षण द्यायचं, म्हणजे एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित द्यायला सांगायचं. परंतु सर्जनशीलतेकडे म्हणजे विविधोपाय चिंतनाकडे दुर्लक्ष केलं जायचं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 13 तुमच्या स्क्रीनवर आहे. गिलफोर्डच्या बहुआयामी सिद्धांताचे विश्लेषण केल्यास वर्गात वैयक्तिक शिकवणी पद्धती वापरणे का आवश्यक ठरते? गिलफोर्डनं बहुआयामी सिद्धांत सांगितलेला आहे. त्याने बुद्धिमत्ता बहुआयामी गुंतागुंतीची असतं सांगितले, पण वैयक्तिक शिकवणी पद्धती वापरणे का आवश्यक ठरते? तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता वेगळी असते, बुद्धिमत्तेची रचना वेगळी असते आणि बुद्धिमत्तेचे 150 घटक आपण पाहिलेले आहेत गिलफोर्डच्या सिद्धांतामध्ये. मग हे प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगवेगळे असते.
त्यामुळे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच त्याची बुद्धिमत्ता योग्य पद्धतीने कार्य करेल असं गिलफोर्ड यांचं मत आहे. ओके. शेवटचा प्रश्न आजचा आपला प्रश्न क्रमांक 14वा, म्हणजे या घटकावर 14 प्रश्न या ठिकाणी होते बघा. प्रश्न क्रमांक 14वा काय आहे बघा. बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांच्यातील संबंधाबाबत गिलफोर्डच्या सिद्धांतांचा अंतिम शैक्षणिक निष्कर्ष काय आहे. तर बघा, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचा जो संबंध आहे, गिलफोर्डच्या सिद्धांतांचा अंतिम शैक्षणिक निष्कर्ष काय आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. गिलफोर्ड सांगतात सर्जनशीलता हा बुद्धिमत्तेचाच एक अविभाज्य अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ओके. अंतिम निष्कर्ष तेच आहे की आपण पारंपरिक जी सकेंद्रित पद्धती होती त्याला कुठंतरी बदलून आपल्याला विविधोपाय चिंतन विद्यार्थ्याला करावयास लावायचं आहे. कारण विविधोपाय चिंतनामध्ये सर्जनशीलता, युक्तिवाद, नवनवीन कल्पना बाहेर पडतात आणि त्यांच्या संपूर्ण या सिद्धांताचा निष्कर्ष हाच आहे की सर्जनशीलता हा बुद्धिमत्तेचाच एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण आज गिलफोर्डचा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. त्यांनी 150 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत आणि पुन्हा बुद्धिमत्ता प्रक्रिया कशा पद्धतीने होते तेही सांगितलेले आहे. म्हणजे आधी आशय किंवा सामग्री, मग प्रक्रिया, मग उत्पादन. पुन्हा त्यांनी त्यामध्ये महत्त्वाचे 2 घटक सांगितलेत, सकेंद्रित आणि विविधोपाय चिंतन. तर अशा पद्धतीने आपण आज गिलफोर्ड यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताला समजून घेतलेला आहे. त्यावरील प्रश्नोत्तराचा सरावही केलेला आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. काही घटक समजला नसेल तर चॅट बॉक्समध्ये विचारात तुमच्या शंकांचं 100% निरसन केलं जाईल. ओके. थँक्यू.